राज्यामधल्या तापमानात वाढ. अकोल्यातला पारा 41 अंशांवर, विदर्भातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये पारा जवळपास 40 अंशांवर, पुण्यातला पाराही 39 वर. त्यामुळे घराबाहेर पडताना काळजी घेण्याचं आवाहन. अकोल्यामध्ये उष्णतेची लाट. पुढील काही दिवसात अकोल्याचं तापमान वाढण्याची शक्यता. मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात अकोल्याचा पारा वाढला. परभणी जिल्ह्यातलं आजचं तापमान तब्बल 38 अंशांवर. उकाड्यामुळे लोक हैराण. काम असेल तरच घराबाहेर पडण्याचं आवाहन. चंद्रपूर जिल्ह्यात यंदाच्या उन्हाळ्यातल्या सर्वाधिक तापमानाची नोंद. पारा 40 अंशांवर. नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन. ठाण्याच्या बागळे इस्टेटमधील परिवहन आगाराचं उपाहारगृह अनिश्चित काळासाठी बंद. कर्मचाऱ्यांना डबा आणण्याचे आदेश. सिलेंडरचा पुरवठा होत नसल्यानं उपाहारगृह बंद. ठाण्यामध्ये काँग्रेसचं सरकार विरोधात आंदोलन. सिलेंडर दरवाढ आणि तुटवड्याविरोधात आंबेडकर पुतळ्याच्या ठिकाणी काँग्रेसचं आंदोलन. केंद्र सरकारच्या धोरणाचा काँग्रेसकडून निषेध. आखाती देशातल्या युद्धाचा मुंबई महापालिकेच्या कॅन्टीनलाही फटका. गॅसची टंचाई भासत असल्यामुळे महापालिकेच्या कॅन्टीनने घेतला इलेक्ट्रिक शेगड्यांचा आधार. त्यामुळे महापालिकेतल्या कर्मचाऱ्यांना कॅन्टीनमध्ये सुरळीत जेवण मिळणार. कोल्हापूरमधील पोहाळेतर्फे बोरगाव रोडवर गवताने भरलेल्या ट्रकला आग. ट्रकला विद्युत तारांचा स्पर्श झाल्यानं आग लागल्याची प्राथमिक माहिती. आगीमुळे गवतासह ट्रकचं लाखोंचं नुकसान. अमरावतीच्या दर्यापूर गावामध्ये हिरकणी बसला आग. चालकाच्या प्रसंगावधानामुळे कोणतीही जीवितहानी नाही. बसमधील तांत्रिक बिघाडामुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.